बरं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिंत्रा मशीन म्हणजे मिंत्राची फिंगरप्रिंट मशीन ती आपल्या कॉम्प्युटरला कनेक्ट कशी करायची आणि त्याचे ड्रायव्हर कसे इन्स्टॉल करायचे याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. जर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र काढायचं असेल किंवा तुम्हाला सी-एस-सी आधीची के-वाय-सी करायची असेल किंवा तुम्हाला ए-पी-एस मार्फत कोणाच्या बँकेचे पैसे काढायचे असेल किंवा जमा करायचे असेल, तर तुम्हाला मिंत्रा मशीन तुमच्या कॉम्प्युटरला कनेक्ट करावं लागेल. डायरेक्टली कनेक्ट होत नाही. तुम्हाला त्याचे ड्रायव्हर आणि त्याचे आर-डी सर्व्हिस तुम्हाला इन्स्टॉल करावं लागते. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले यायचं आहे Googleवर आणि सर्च करायचं आहे मिंत्रा डिव्हाइस ड्रायव्हर इन्स्टॉलेशन. इथे तुमच्यासमोर ही पहिली वेबसाईट आली आहे मित्रांनो. या पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुमच्यासमोर आता मिंत्रा डिव्हाइसचे अलग-अलग मॉडेल आले आहे. त्यामध्ये मिंत्रा एम-एस 100, मिंत्रा 110 या 2 मशीन मोस्ट ऑफ द लोकं यूज करतात. त्यामुळे तुम्हाला तुमची मशीन कोणती आहे, त्याचा मॉडेल नंबर काय आहे ते चेक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता माझ्याजवळ ही एम-एस 100 मशीन आहे. त्यामुळे इथे मी क्लिक करतो आणि तुम्हाला ते ड्रायव्हरवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला ते डाउनलोड ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. जेणेकरून तुमचे जे ड्रायव्हर आहे, ते आता इन्स्टॉलेशनसाठी जाईल. मित्रांनो, आता हे ड्रायव्हर जे आहे हे डाउनलोड झालेलं आहे आणि त्याचसोबत तुम्हाला आता या मिंत्रा मशीनची आर-डी सर्व्हिस सुद्धा तुम्हाला इथे इन्स्टॉल करावी लागतील. तुम्हाला ते एम-एस 100 विंडोज आर-डी सर्व्हिस म्हणजे कॉम्प्युटरसाठी तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. इथे डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. आय एम नॉट रोबोटवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुमची जे आहे आता आर-डी सर्व्हिस सुद्धा कॉम्प्युटरमध्ये जी आहे इन्स्टॉल होत आहे. डाउनलोड केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही आता तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये या आणि इथे तुमचे ड्रायव्हर जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं. तुम्हाला ते क्लिक करायचं आहे त्या ड्रायव्हरवर जेणेकरून तुमच्यासमोर त्याचा मेसेज येईल. इथे तुम्हाला येस क्लिक करायचं आहे. इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ड्रायव्हर इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल, कंप्लीटिंग द एम-एस 100 ड्रायव्हर सेटअप विझार्ड. तुम्हाला फिनिशवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमची आता कॉम्प्युटरला मशीन जे आहे ते कनेक्ट करायची आहे. तुमचं जे आहे ड्रायव्हर सक्सेसफुल झाला त्यामुळे तुम्हाला असा मेसेज आला आहे. मित्रांनो, आर-डी सर्व्हिस आणि ड्रायव्हर इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जर टाईम प्रॉपरली सेट नसेल, तर तुम्हाला मशीन लावल्यानंतर तुम्हाला एरर येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये डेट एंड टाईम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सिंक टाईम झोन ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. ज्यामुळे तुमचा जो टाईम आहे तो ऑटोमॅटिकली इथे सेट होऊन जाईल. मित्रांनो, डेट आणि टाईम सेट केल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरला एकदा रिस्टार्ट करायचं आणि पुन्हा तुमची मशीन जी आहे ते तुमच्या कॉम्प्युटरला कनेक्ट करायची आहे. तुमचं जे डिव्हाइस ड्रायव्हर आहे आणि तुमची मशीन जी आहे ती ऑटोमॅटिकली प्रॉपरली तुमच्या कॉम्प्युटरला अटॅच होऊन जाईल. मिंत्राचे ड्रायव्हर तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये मिंत्राचे ड्रायव्हर आणि आर-डी सर्व्हिस तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे आणि मशीन तुमच्या कॉम्प्युटरला कनेक्ट करायची आहे. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.